कैलास मानसरोवर यात्रा 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार आहे। कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यासंदर्भात भारत चीनमध्ये चर्चा होतीये आणि भारत चीन दरम्यानच्या डोकलाम वादानंतर यात्रा बंद होती, पण आता दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या बैठकीत मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे। भारत चीन दरम्यान थेट विमान सेवा सुरू करण्यावर सुद्धा बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। एकंदरीत भारत चीन संबंधांसंदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण परराष्ट्र सचिवांची बैठक झाली आहे आणि याच्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। बैठकीमध्ये डोकलामचा वाद झाला, ज्याच्यानंतर कैलास मानसरोवर यात्रा बंद होती, पण आता पुन्हा एकदा ती सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। तर या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या सोबत जोडले जात आहेत डॉक्टर अविनाश अनिल गोडबोले सर प्रोफेसर सुद्धा आहेत आणि यापूर्वी त्यांनी अनेक रिसर्च सुद्धा केलेले आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत आणि त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत। डॉक्टर अविनाश गोडबोले हे JSLA चे प्रोफेसर आहेत आणि असोसिएट अकॅडमिक डीन आहेत। यापूर्वी त्यांनी ICWA चे रिसर्च फेलो ते राहिलेले आहेत आणि डॉक्टरेट थिसिस चीनच्या पर्यावरणावर आणि राजकीय अर्थव्यवस्थेवर आहे। चीनची आशियातील रणनीती आणि भारत चीन संबंध या संदर्भात त्यांचा अभ्यास आहे। गोडबोले सर, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। भारत चीन संबंधात सविस्तर चर्चेसाठी आपण आमच्याशी जोडला गेलात, तर त्या संदर्भात आता सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न मला असा विचारायचा होता की भारत चीन संबंध पुन्हा एकदा सुधारण्याची चिन्ह दिसतात। साधारणपणे डोकलामचा वाद झाला आणि आता एवढ्या वर्षांनंतर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, संबंध पुन्हा एकदा सुधारताना दिसतात। काय नेमकं आपल्याला याबाबत वाटतंय, कशामुळे नेमकं हे घडतंय असं आपण म्हणू शकतो? त्याच्यासाठी अनेक कारण आहेत आणि सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं इलेक्शन होणं। डोनाल्ड ट्रम्प चीन आणि भारत दोन्ही देशांसाठी कठीण असणार आहेत। त्यांनी ट्रेड रिस्ट्रिक्शन्स, विजा सँक्शन्स आणि टॅरिफ्स प्रकारे आपल्या दोन्ही देशांवरती त्यांचे निर्बंध येणार आहेत, पर्टिक्युलरली चायनावरती। आणि याआधी पण आपण बघितलं की चायना भारतचे संबंध अशा वेळी सुधारतात जेव्हा चीनची डोमेस्टिक परिस्थिती आणि एक्सटर्नल त्यांचं एन्व्हायरमेंट थोडंसं कठीण असतं तेव्हा। सगळ्यात पहिले ट्रम्पचं येणं हे एक आहे। दुसरं म्हणजे चीनमध्ये आर्थिक व्यवस्था थोडी स्लोडाऊन त्यांची आहे गेल्या 2-3 वर्षात। कोविड नंतर आपल्याकडे जशी रिकव्हरी झाली 2022, 23 आणि 24च्या पहिल्या पार्टमध्ये, तशी रिकव्हरी चायनामध्ये झालेली नाहीये। तर त्यासाठी त्यांना अजून मार्केटची गरज आहे आणि भारताचं मार्केट त्यांना कोविड आणि डोकलाम क्रायसिस नंतर बंद झालं होतं। त्यांना त्या मार्केटची आज गरज आहे काही प्रमाणामध्ये। तर ही 2-3 महत्वाची कारण आहेत। सर, या सगळ्यात दोन्ही देशांमधला हा जो हळूहळू सुधारणारा संवाद आपण बघतोय, त्याच्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध सुधारतात असं आपण म्हणतो। या सगळ्याला भारताचा नेमका काय फायदा याच्यामध्ये असू शकतो? सगळ्यात म्हणजे आपल्या देशात बाहेर देशात येणारी गुंतवणूक थोडी कमी झाली आहे। आपण चीन बरोबर अनेक वर्षापूर्वी अनेक अग्रीमेंट्स केले होते, पण ती अग्रीमेंट्स काही पुढे गेली नव्हती आणि अगेन डोकलाम नंतर आपण आपल्या शेजारी राष्ट्रांकडे येणारी गुंतवणूक थोडी स्लो केली होती, जी आपण चीन विषयी टार्गेट केली होती। तर आपल्याला त्या इन्व्हेस्टमेंटची गरज आहे। आपले अनेक विद्यार्थी जे चीनमध्ये आधी शिकत होते, त्या विजा न मिळण्यामुळे किंवा इतर कारणामुळे अडकले आणि त्याचं नुकसान त्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे। त्याचप्रमाणे त्या लडाखच्या प्रांतामध्ये सैन्य ऍक्टिव्ह आणि मोबिलाइज सिच्युएशन मध्ये ठेवणं अतिशय कठीण आहे, कॉस्टली आहे आणि त्याच्यात अनेक लॉस ऑफ लाईफ सुद्धा होतो, टेरेन, वेदर आणि इट्स अ कॉस्टली अफेअर। त्यामुळे ते सुद्धा जर कमी करता आलं तर ते आपल्यासाठी चांगलं आहे। म्हणजे जी टू फ्रंट वॉरची भीती आहे पाकिस्तान आणि चीन एकत्र, ती कमी करण्यासाठी जे प्रयत्न शक्य असतील ते करणं आपल्याला गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपण आता बघतोय गेल्या 3-4 महिन्यामध्ये आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये पण स्लोडाऊन आलेली आहे, जे शेअर मार्केटमध्ये दिसतंय, मार्केटमधल्या वस्तूंच्या स्लोडाऊन वरती दिसतंय। त्यासाठी सुद्धा आपल्याला चीनची थोड्या प्रमाणात गरज आहे, जॉब्स क्रिएशन आणि प्रोडक्टिव्हिटी, मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रामध्ये। पण ही जर एक सुरुवात असेल ती एक छोटीशी सुरुवात असेल, अजून म्हणजे एक 1 स्टेप फॉरवर्ड, 2 स्टेप फॉरवर्ड, 1 स्टेप बॅक असंच आपलं प्रोग्रेस चालू राहील। म्हणजे थोडी स्लोच विकास, ह्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवण्यात अजून तरी गरज नाही। म्हणजे यू हॅव टू बी कॉशियस अबाउट दिस प्रोसेस।
हं, हं, हं. आपण जर बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला सर, तर त्याच्यामध्ये भारत-चीन संबंध सुधारणं या गोष्टीचं कसं नेमकं महत्त्व असू शकतं? इतर सगळे देश भारत आणि चीनच्या सुधारणाऱ्या संबंधांविषयी नेमका काय विचार करू शकतात? म्हणजे आपल्यासाठी म्हणजे आपण आता एक मिडल पॉवर आहोत आणि युएस आणि चायनाचं जे कॉम्पिटिशन आहे हं, हं, त्याचा फायदा आपल्याला अधिकाधिक कसा होईल हे आपण बघायचंय. हं, तर जेव्हा चायना प्लस वन ही स्ट्रॅटेजी आली तेव्हा चायनामधून जे मॅन्युफॅक्चरिंग बाहेर गेलं हं, ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आलं नाही. ते व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, इव्हन बांगलादेशकडे गेलं. पण आपल्याकडे काही फॉक्सकॉन सारख्या कंपन्या आल्या, काही प्रमाणात त्याचा आपल्याला फायदा झाला. पण त्याचबरोबर आपल्याला अमेरिकन बरोबर आपलं डिफेन्स कॉर्पोरेशन वाढलं, आपली डिफेन्स पर्चेसिंग जसं ड्रोन्स वगैरे ते वाढलं, हं, तसा फायदा झाला. आपली अर्थव्यवस्था चीनच्या पेक्षा अजून म्हणजे चीनची अर्थव्यवस्था आपल्या 6 पट आहे. आपली एक 1/6 आपली त्याची अर्थव्यवस्था आहे. आपलं ही गॅप भरणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी जे करता येईल हं, ते करणं महत्वाचं आहे. त्यामुळे युएस चायना कॉम्पिटिशनचा जेवढा फायदा आपल्याला घेता येईल, आर्थिक असेल, स्ट्रॅटेजिक असेल हं, किंवा भारताकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चांगला करणं, जे हं. गेल्या 7-8 वर्षात झालेलं आहे. जेव्हा कोविड आणि चीन त्याची बदनामी झाली होती, तर असे फायदे घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे जे काही अचीव्ह करता येईल ते अचीव्ह करणं या क्षणी गरजेचं आहे. हं, हं. सर मगाशी तुम्ही असा उल्लेख केलात, की भारत-चीन संबंध आता सुधारतायत किंवा त्यांच्यामध्ये चर्चा होती असं आपण म्हणतो. थेट परराष्ट्र सचिव आपले बैठक घेतात. पण या सगळ्यामध्ये कितपत विश्वासार्हता आहे असं म्हणता येईल? तुम्ही अनेक वर्ष चीनचे भारताशी किंवा इतर देशांशी असलेले संबंध अभ्यासताय. त्या दृष्टीने जर विचार केला गेला, तर आत्ता जे आपण सुधारणारे संबंध म्हणतोय, ते विश्वासार्ह आहेत असं आपल्याला वाटतं? म्हणजे शी जिनपिंग जेव्हा प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट झाले चायनामध्ये हं, 2013 मध्ये, पहिले ते पार्टीचे सचिव झाले 2012 आणि 2013 मध्ये प्रेसिडेंट, तेव्हापासून चायनाला असं वाटायला लागलं इन जनरल देशांची घसरण आणि चायनाचं नंबर वन पोझिशनला येणं हे अपरिहार्य झालेलं आहे. हं, त्या दृष्टीने त्यांनी इतर देशांशी आक्रमक थोडी भूमिका ठेवली होती. हं, आता कोविड नंतर त्यांचं हे थोडं रूप बदललंय का हे आपल्याला बघायला लागेल. हं, कारण त्यांची आर्थिक स्लोडाऊन, तिथे बँकांचं क्रायसिस, तिथले जॉबलेसनेस, मुलांचं गोईंग स्लो आंदोलन जे होतं आणि सोशल सिक्युरिटीचा अभाव, हे सारे मुद्दे ते आजकाल समोर आले हं, आणि चायना नंबर वन बनेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे हं, चायनाचा हा मृदू स्वभाव त्यांच्या नवीन रिअलायझेशनमुळे झाला असं मला वाटतं. हं, पण गेल्या 12 ते 13 वर्षातली आपण सायकल बघितली शी जिनपिंगच्या लिडरशिपमध्ये, तर थोडेसे काही 6 महिने चांगले, 6 महिने खराब अशी इंडिया चायनाची रिलेशन्स आहेत. आणि 2019-20 मध्ये आपण 70 वर्ष पूर्ण करत होतो आपल्या डिप्लोमॅटिक रिलेशन्सची. त्याचे काही इव्हेंट्स प्लॅन केलेले ते हं, झाले नव्हते, ते होऊ शकले नव्हते या क्रायसिसमुळे आणि कोविडमुळे. पुन्हा यांनी आता 75व्या अॅनिव्हर्सरीची सेलिब्रेशनचा काही थोड्या प्रमाणात प्लॅन केलाय. हं, 2020 मध्ये 70 इव्हेंट व्हायच्या होत्या, 35 भारतामध्ये आणि 35 चीनमध्ये. त्या कोविडमुळे पहिले टळल्या आणि मग बॉर्डर क्रायसिसमुळे होऊ शकल्या नाहीत. हं, तर आता थोडं कॉशियसली आणि सावधानतेनेच पुढे जावं लागेल. हं, सगळ्यात हं, म्हणजे बंद झालेली डायरेक्ट विमान सेवा. तर आजकाल भारतातनं चीनमध्ये जाणारे लोक वाया हाँगकाँग, वाया सिंगापूर जातात. त्यामुळे आपल्या देशातल्या एअरलाईन्सचं नुकसान होतंय, वाया थायलंड जातात. त्यामुळे डायरेक्ट सेवा, एअर सेवा सुरू केल्याने फायदा होईल. हं, त्याचप्रमाणे आपल्याला असं पण लक्षात येईल की आपली जी कॅश अँड कॅरी ट्रेड असते, म्हणजे व्यापारी आपल्या इथले कॅश म्हणजे जातात आणि ऑर्डर देतात आणि येतात आणि मग तिकडनं सामान येतं. हं, अ, याच्यात काही आपण रोख लावू शकलेलं नाहीये, काही निर्बंध लावले तरी. तर ते आपण रेग्युलेट करून त्याच्यावरती टॅक्सेशन वगैरे करून ते रेग्युलेट करता येईल का, हा पण एक गव्हर्नमेंटला विचार करावा लागेल. हं, त्याचप्रमाणे मेक इन इंडिया, म्हणजे हॉस्पिटल सारख्या गोष्टी असतील. हॉस्पिटलच्या कोविडच्या वेळी एक लिस्ट आलेली की हॉस्पिटलमध्ये, एका स्टँडर्ड हॉस्पिटलमध्ये जवळपास 800 वस्तू इक्विपमेंट्स लागतात, बेड पासून लाईट्स पर्यंत. हं, त्यातल्या फक्त 150 ते 180 भारतामध्ये बनतात, बाकी चीनवर इम्पोर्ट होतात. तर त्याचं इम्पोर्ट कसं आपण टाळू शकतो, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं करू शकतो. हं, त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल्स आणि AQI, API, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होऊ शकतं, हे आपल्याला बघावं लागेल. कारण की जी. आपली जी वित्त जी तूट आहे व्यापारातली ती वाढतेच आहे. त्यामुळे आता संबंध जरी चांगले झाले तरी हं, आपली आर्थिक तूट आणि आपल्या देशातल्या कंपन्यांचा एक्सपोर्ट कसं वाढवायचं ही चिंता आपल्यासाठी परमनंट असणारच आहे. हं, आणि त्याचबरोबर चीनची सत्ता काही कमी झालेली नाहीये. जी हं, 6 पट गॅप आहे ती राहणारच आहे गेले येते काही दशक तरी. हं, त्यामुळे आपल्याला अधिकाधिक कॉशियस राहूनच चीनकडे बघावं लागेल अशा पुढे. हं, हं.
जी गोडबोले सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जसं आपण म्हणतोय की व्हिसा निर्बंधांसंदर्भात चीननं मागणी केलेली किंवा विमानसेवा थेट सुरू व्हावी असं म्हणतात. वार्तांकनाची एक मागणी पत्रकारांसंदर्भात केलेली आहे किंवा मग कैलास मानसरोवरची यात्रा पुन्हा एकदा सुरू करणं असेल. तर या सगळ्या बाबींचा विचार केला तर भारतासाठी याचे काही तोटे असू शकतात? म्हणजे मीडिया रिपोर्टिंग म्हणजे चीनमध्ये भारतीय फक्त 3 ते 4 पत्रकार होते. हं, त्यांना पण गेल्या 2-3 वर्षापूर्वी त्यांचं अक्रेडिटेशन बंद झालं, जेव्हा भारताने चीनी मीडियाचं अक्रेडिटेशन बंद केलं होतं. हं, ऍक्च्युली ह्या गोष्टीचा दोन्ही देशांना फायदा होईल, कारण आजकाल चीन जे भारताविषयी ऐकतो ते पाकिस्तानच्या माध्यमातून ऐकतो किंवा पाश्चिमात्य माध्यमातून ऐकतो. आपण जे चायनाविषयी ऐकतो, आपण म्हणजे आपली सोसायटी आणि आपले लोक, ते आपण पाश्चिमात्य माध्यम किंवा युट्यूबच्या दरम्यान द्वारे ऐकतो. हं, जर डायरेक्ट आपण रिपोर्टिंग केलं, ऑनेस्ट रिपोर्टिंग केलं, तिथला समाज आणि तिथली अर्थव्यवस्था, त्यांचे विचार हे आपल्यापर्यंत डायरेक्ट पोहोचण्याची गरज आहे आणि ते परमनंट राहायला पाहिजे. हं, कुठल्याही क्रायसिसमुळे ते बंद व्हायला नको. तर त्याचा आपल्याला फायदा होईल. कैलास मानसरोवर यात्रा एक छोटासा भाग आहे. दरवर्षी 1000पेक्षा कमी जण तिकडे जातात. जी, पण एक तो संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे त्याचा काही फारसा फरक पडणार नाही. हं, आणि डायरेक्ट विमानसेवा जसं जर म्हणलं तर त्यामुळे आपली कॉस्ट कमी होईल. जर हं, तिकडनं टुरिस्ट तिकडे यायला लागले, जे बुद्धिस्ट सर्किटसाठी किंवा गोवा किंवा केरळ किंवा ताजमहालसाठी येतात, त्याचा तर आपल्याला फायदाच होईल. म्हणजे पण त्याच्यासाठी ई विजा वगैरे पुन्हा सुरू करावे लागतील. मला माहित नाही की आत्ताच्या अग्रीमेंटमध्ये ई विजाचं प्रोव्हिजन आहे की नाही, हं. पण त्याचा फायदा होऊ शकेल पुढे. हं, जी. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण आत्ता जेव्हा बोलत होतात तेव्हा तुम्ही सांगितलात, तो म्हणजे काहीही पाऊल उचलायचं झालं तरी भारतानं थोडंसं सावध पाऊल उचलावं असं तुम्ही म्हणालात. म्हणजे नेमकं काय करणं अपेक्षित आहे देशाकडून? म्हणजे सगळ्यात पहिले जे बॉर्डरवरती आता आपण बॉर्डर पेट्रोलिंग सुरू करायचंय हं, आणि चायनाने त्यांच्या फौजा मागे घेतल्या का? अ, त्या चायनाने 2020 मध्ये थोडा आक्रमक मुद्दा घेतला होता आणि आपल्या फौजा जे पेट्रोलिंग करायच्या, जे गस्त घालायच्या, आपली टेरिटरी बॉर्डर डिस्प्युटेड आहे, पण दोन्ही देश आपण एकमेकांना गस्तीची परवानगी द्यायचो. 7 दिवसात एकदा किंवा काही ठिकाणी जिथे बर्फ नसेल तिथे 2 दिवसात एकदा अशी आपली फौज, आपली छोट्या छोट्या तुकड्या म्हणजे 10 किंवा 12 किंवा काही ठिकाणी 4 सैनिक जायचे. त्यांना जी बंदी होती ती आता संपली का पूर्ण? ते आता आपल्याला समोर उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये कळेल, जेव्हा त्याचा बर्फ पूर्ण मेल्ट होईल तिकडे तेव्हा. तर असे एक कॉशियस स्टेप आपण बघितली पाहिजे की आपल्याला ते कुठपर्यंत गस्तीची परवानगी देतात. हं, कारण त्यांनी जे 1962च्या युद्धामध्ये मॅक्सिमम जे क्लेम केलं होतं, जी, गेल्या काही वर्षात त्यांनी पुन्हा तीच मागणी पुन्हा केली की भारतीय सैन्याने याच्या मागे राहिलं पाहिजे आणि हं, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं उंचीवर आहे आणि ते परमनंट आहे तिबेटमध्ये. आणि आपलं हं, इन्फ्रास्ट्रक्चर आता गेल्या 15 वर्षात म्हणजे रस्ते आणि ब्रिजेस आपण जे अपग्रेड करतोय, जी, त्याला ते ऑब्जेक्शन घेत आहेत. तर आपण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या साईडचं पूर्ण करू शकलं पाहिजे, हं, जे डिस्प्युटेड टेरिटरी नाहीये. हं, आणि त्याबरोबरच आपली गस्तीची क्षमता आणि जी आपली रेंज होती ती आपण पूर्ण पुन्हा तोपर्यंत तिथपर्यंत जाऊ शकलो पाहिजे. ही एक हं, कॉशियस नोट असली पाहिजे. जी, याच्यापूर्वी आपले प्रोटोकॉल्स होते, बॉर्डर मॅनेजमेंट प्रोटोकॉल. म्हणजे 2 देशाची सैन्याची तुकड्या समोरासमोर आल्या की कसं बिहेव करायचं. तर हं, पुन्हा त्या प्रोटोकॉलचा आदर तिन्ही सैनिक करतायत का? त्यांची लिडरशिप करते का? हं, याच्याकडे आपल्याला बघायला लागेल. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये आपल्याला कॉशन बाळगावी लागेल. म्हणजे विमानसेवा सुरू करून त्याचा फायदा होईल. हं, पण त्याचबरोबर जर आपल्याला बॉर्डरवरती ते अग्रेशन आणि पुश करत असतील, तर एका साईडला ते आपण चायनाच्या साईडचं अग्री करतो. हं, चायना म्हणतात बॉर्डर एका साईडला राहू दे. आपण आर्थिक आणि सामाजिक संबंध सुधारूया. आपण अशी भूमिका घेतली की सगळं एकत्र व्हायला पाहिजे. जी, तर ते एकत्र होणं गरजेचं आहे. त्यामुळे निश्चित. आपण थोडं कॉशियस असणं गरजेचं आहे या क्षणी. अगदी. गोडबोले सर, धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर आमच्याशी चर्चा केलीत यासाठी.